श्रमण संस्कृती, बुद्धिस्ट निवासी शिक्षण पद्धती आणि समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी धम्म रॅलीमध्ये सहभागी व्हा। दिनांक 15 जुलै 2017 ते 14 ऑगस्ट 2017 तुमच्या विहारात, तुमच्या परिसरात रॅलीचे स्वागत करा, सभेचे आयोजन करा। धम्म संस्कृती रुजवण्यासाठी तुमचे योगदान द्या। 9923970110 9822945768। धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। धम्म रैली 2017 में आपका स्वागत है। और आज धम्म रैली अपने 5वें दिन का सफ़र सावित्रीबाई फुले नगर से शुरू कर रही है। ये डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर और तथागत भगवान गौतम बुद्ध की प्रतिमा वाला एक बड़ा मैदान है। ये स्लम बस्ती है और इस स्लम बस्ती से ये रैली के भव्य स्वागत के साथ आज ये 5वें दिन का सफ़र धम्म रैली का शुरू हो रहा है। और इस सफ़र से हम आपको जोड़ रहे हैं भंते ज्ञान बोधि जी, इनके छोटे से संदेश के साथ, जिनकी अगुवाई में धम्म रैली आगे बढ़ रही है। वंदामी भंते, आज रैली का 5वां दिन है, आज क्या संदेश होगा रैली का? सभी उपासकों से एवं उपासकों से निवेदन है कि वो धम्म रैली का हिस्सा बने। धम्म रैली में श्रमण बनकर श्रमण जीवन जीने का संकल्प करें और इस धम्म रैली की जो गरिमा है वो बनाए रखें। उसके साथ साथ हम सबके विकास की, सबके प्रगति की कामना करते हैं कि वो अपने विकास के बारे में भी सोचने का प्रयास करें। विकास क्या है, विकास कैसे होता है, विकास के लिए रिसोर्सेस क्या है, कहाँ वो उपलब्ध है, ये अगर विचार हम अपने आप में डेवलप करते हैं तो निश्चित ही हम विकास की ओर बढ़ेंगे। हमारे समाज की आर्थिक उन्नति होगी, हमारे समाज की शैक्षणिक उन्नति होगी। इस संदेश के साथ हम आगे चलेंगे। धन्यवाद। श्रमण पैया धम्मा, आज रैली का क्या संदेश होगा? अभी आपने देखा हम सावित्रीबाई फुले नगर से निकल रहे हैं। यहाँ के युवाओं ने, लड़के लड़कियों ने जिस प्रकार से इसका नियोजन किया, ये भिक्खु संघ का स्वागत किया, धम्म रैली का स्वागत किया, इससे स्पष्ट होता है कि जो धम्म रैली का उद्देश्य भी है कि हमारी जो विहार संस्था है वो मजबूत होनी चाहिए। और मजबूत यदि बनाना है उसको, तो वहाँ पे उस मोहल्ले में, उस मोहल्ले के सारे युवा, सारे युवतियाँ और सारे उपासक उपासिकाएं यदि इससे जुड़ जाते हैं तो फिर बात बनते नज़र आती है। तो वो जो सपना मैंने देखा था कि हमारा जो, क्योंकि नागपुर शहर में 400 बुद्ध विहार है, हर शहर में बहुत बुद्ध विहार है, हर गांव में बुद्ध विहार है, ये यदि शक्ति केंद्र बनता है तो हमारी बात बनती है। तो आज के लिए मैं यही बोलना चाहूँगा। चलिए, बहुत धन्यवाद आपका। श्रमण गौतम, आज के लिए क्या संदेश है आपका? आज धम्म रैली का 5वां दिन है और नागपुर शहर में जो धम्म रैली परिभ्रमण कर रही है, इसका मेन उद्देश्य है श्रमण संस्कृति निर्माण करना। और मैं ये चाहता हूँ कि नागपुर शहर में प्रत्येक घर से एक श्रमण बन जाए। तो नागपुर शहर में 30 लाख लोग रहते हैं, तो 30 लाख भिक्षु संघ के लोग यहाँ निर्माण हो जाएंगे और बाबा साहब का जो सपना है तथागत बुद्ध का धम्म बड़े पैमाने में बढ़ पाएगा। और मुझे पूरा भरोसा है कि 30 तारीख को आप देखोगे तो लाखों के तादाद में श्रमण संस्कृति निर्माण होगी और बड़े पैमाने पे श्रमण ये रैली में सम्मिलित होंगे। और कम से कम 1 लाख लोग आने वाले 13 अगस्त को धम्म दीक्षा के दिन, जैसा बाबा साहब ने धम्म दीक्षा दी थी वैसा जन सैलाब आने वाले 13 अगस्त को दीक्षा भूमि में नजर आएगा। ये संदेश। धन्यवाद।
बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। बेटे क्या नाम है आपका? समीक्षा। समीक्षा, आज इस रैली का हिस्सा हो, क्या संदेश दोगी? आज जो रैली है उसमें सभी को आना चाहिए क्योंकि वो अपने धर्म का ये है। मेरा नाम सानिया है और मैं ये सबको ये संदेश देना चाहूँगी कि हमारे धर्म के जो भी लोग हैं वो इस रैली में शामिल हो। माझं नाव शालू फुलझेले आहे। माझा मुलगा आहे सामनेच भंतेजी झालेला आहे। मला खूप आनंद आहे। बुद्ध समाज त्यांना चांगला संदेश जाते आणि चांगला मार्ग आणखी मिळतो। आमच्या सावित्रीबाई फुले नगरमध्ये भिक्खू संघ आलेला आहे। त्यांनी फार मोलाचं मार्गदर्शन केलं आणि दरवर्षीप्रमाणे अशीच रॅली निघली पाहिजे आणि असाच भिक्खू संघ आलेला पाहिजे। हा समाजामध्ये चांगला उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आणि बौद्ध लोकांनी आपलं आचरणात आणायला पाहिजे अधम्म। धम्म रैली से ये हुई कि आप सब संगठित रहो और धम्म रॅलीमुळे आपल्याला आपल्या लोकांमध्ये एकता निर्माण होते आणि आपल्या बौद्ध धर्माविषयी जे काही आचरणात आणायला पाहिजे त्या वस्तूला माहिती पडते। धम्म शिलाचे पालन करण्याकरिता प्रोत्साहन मिळते सामनेरी रॅली काढून आणि जेव्हापर्यंत आपण शिलाचे पालन करीत नाही तेव्हापर्यंत आपण खरे बौद्ध बनू शकत नाही। शिलाचं पालन करणं आवश्यक आहे आणि त्या आणि कृतीत उतरवणं महत्त्वाचं। आम्ही संदेश देऊ जशी ते रॅली दरवर्षी निघते ती आणखीन मोठ्या प्रमाणात निघायला पाहिजे आणि नेहमी अशी रॅली आहे ना सगळ्यांनी त्यांना त्या रॅलीचं स्वागत करायला पाहिजे। आणि आता जी रॅली निघत आहे ती फक्त काही भंतेजी लोक त्याच्यात असतात, काही लोक वेगळे असतात। तर सर्वांनी एक मिळून एक होऊन जर रॅली काढली तर तो जनतेला संदेश जाईल। हे ह्या रॅलीच्या द्वारे आपण समाजाला पण एकत्र करू शकतो की ही धम्म रॅली आहे, महाधम्म रॅली अतिशय चांगलं असं प्रयोजन आहे रॅलीचं। त्यातून धम्माचं आचरण कसं असतं याबद्दलची प्रचिती मिळते आणि आपला धम्म हा मानवतेचा धम्म आहे। त्यातून प्रज्ञाशील आणि करुणा या गोष्टी आपण समाजापुढे आत्मविश्वासाने मांडू शकतो आणि रॅलीच्या द्वारे आपल्या धम्माचा प्रचारही होतो। हे उद्दिष्ट ठेवून रॅली म्हणजे छान आहे। माझंही मत तेच आहे की धम्म रॅली काढणं म्हणजे भगवंताच्या काळामध्ये ज्या काही चालत होत्या रॅल्या त्या पद्धतीनंच हे धम्म रॅलीचं आपलं म्हणजे होत आहे। आणि त्याच्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण सांगितलं की संघटित व्हा आणि एकत्रित व्हा, तर त्यासाठी हा एक प्रयास छान आहे असं मला। धम्म रॅली ही खूपच चांगली आहे आणि मी जिथपर्यंत अभ्यास केला मला खरंच वाटलं की जगामध्ये सर्वात आधुनिक धर्म कोणता असेल तर तो बुद्ध धर्म आहे। आणि बुद्ध धर्मातून हा संदेश जो धम्म रॅलीतून सर्वांना देण्यात येता हा खरं खूप चांगला संदेश आहे आणि याच्यातून विश्व शांती स्थापित होणार आहे असं मला वाटते। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं श्रमण संस्कृती, बुद्धिस्ट निवासी शिक्षण पद्धती आणि समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी धम्म रॅलीमध्ये सहभागी व्हा। दिनांक 15 जुलै 2017 ते 14 ऑगस्ट 2017। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं
संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। आमचा हा उद्देश आहे की त्या स्वागत आम्ही करतो. छान वाटून राहिलं रॅली येऊन राहिली तर. रॅलीचं स्वागत आहे आमच्याकडून. धम्म रॅली हा शांती व समतेचा प्रतीक आहे. धम्म रॅलीमुळे सगळीकडे आपला बुद्ध धर्माचा प्रसार व प्रसार झाला पाहिजे. धम्म रॅली जी येऊन राहिली आहे त्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच म्हणजे वस्तीतल्या लोकांना एक खूप उत्साह वाटत आहे आणि त्यामुळे एक बौद्ध धर्माचा संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचून राहिला. धम्मचा प्रचार प्रसार झाला पाहिजे त्या माध्यमातून या धम्म रॅलीचं आयोजन आहे. कारण हा भिक्षूंचा हा एक भाग आहे, परंतु भिक्षू संघातर्फे काही हे कार्य होत नसल्यामुळे PS खोब्रागडेच्या माध्यमातून हा प्रयोग नागपूर शहरामध्ये सुरू आहे. संपूर्ण नागपूर कामठी या एरियामध्ये सुरू आहे. त्याच्यामुळे धम्मामध्ये जागृती निर्मिती होत आहे. सर्वांनी धम्म रॅलीमध्ये यायला पाहिजे. तर ह्या धम्म रॅलीचा उद्देश असा आहे की प्रत्येकाने बौद्ध धम्माचं आचरण केलं पाहिजे किंवा आपल्या घरातील एका मुलाला धम्मासाठी दान केलं पाहिजे. 3 वर्षापासून रॅली सुरू आहे आणि ह्या धम्म रॅलीमुळे जे तरुण मुलं आहे मुली आहे त्यांच्यामध्ये प्रेरणा जागृत होऊन राहिली आणि एक बुद्ध धम्माचा म्हणजे जो बाबासाहेबांना अपेक्षित होता. ही धम्म रॅली जी निघालेली आहे या रॅलीपासून भगवान गौतम बुद्धाचा धम्म आचरणात कसा आणावा त्या धम्माप्रमाणे आपण आचरण करून धम्मामध्ये शिरून त्याचा स्वाद कसा घ्यावा ही भूमिका सर्व उपासक उपासिकामध्ये आहे. आतुरतेने धम्म रॅलीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी लोक उपस्थित झालेले आहे. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा रॅलीचं आगमन विहारामध्ये होत आहे. विहारात रॅलीचं आगमन होत असल्यामुळे सगळं चैतन्य निर्माण होतं आणि सर्व महिला सगळे मंडळी कामाला लागतात आणि अगदी उत्सुकतेने रॅलीची वाट बघत राहतात. सगळे हाराफुलांनी रांगोळीने विहार सजतात. सर्व महिला एक विहारामध्ये आनंदाचं पर्व सुरू होतं, चैतन्य निर्माण होतं आणि अगदी सर्व विहारांमध्ये वस्त्यांमध्ये एक चांगली निर्मिती, चांगली उत्सुकता आणि चांगलं आणि सर्वीकडे आनंदीमय वातावरण निर्माण होतं, चैतन्य निर्माण होतं. आता आमच्या विहारात धम्म रॅली येणार आहे त्याच्याबद्दल आम्हाला खूप छान वाटते, ऊर्जा वाटते आणि लोकांना पण आम्ही सांगू शकतो की आता विहारात जाऊन येत आहे तर तुम्ही सगळे लोक इथं सहभाग सामील व्हा. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं
शरणं गच्छामि। धम्म रैली संदेश आहे की धम्माचा प्रसार होत आहे आणि बौद्ध भिक्खूचे स्वागत अच्छे तरीके हो रहे हैं। धम्म रॅली निघायला पाहिजे, धम्माची माहिती सर्वांना कळायला पाहिजे, धम्म काय आहे सर्वांना समजला पाहिजे, छोट्यापासून मोठ्यापर्यंत धम्माची माहिती असायला पाहिजे। सर्व नागरिकांनी धम्माबद्दल जागृत राहावे आणि धम्म काय आहे हे म्हणजे ज्येष्ठापासून तर सर्व युवक वर्गांनी याचा लाभ घ्यायला पाहिजे आणि दरवर्षीप्रमाणे आपल्या रॅल्या निघतातच, त्यामध्ये सर्व युवकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहायला पाहिजे। को संघाचं स्वागत करताना अगदी आम्हाला प्रसन्न वाटेल आणि अगदी म्हणजे आम्ही अगदी धम्मामध्ये असं विलीन झाल्यासारखं होईल। सगळे एकत्र व्हायला पाहिजे, या तरी निमित्तानं कमीत कमी सगळे लोक दिसले पाहिजे वस्तीतले, हाच एक माझा संदेश। उपासकाला आम्हाला एवढाच संदेश सांगायचा आहे की त्यांनी आपला धर्म आचरणात आणावा आणि धम्माचं पालन करावं। ह्या धम्म रॅलीचं आमच्या विहारामध्ये स्वागत आहे आणि दरवर्षी हे धम्म रॅली प्रसाराकरिता खूप उपयुक्त आहे असं आम्हाला वाटते, पण जास्तीत जास्त म्हणजे महिलांचा सहभाग याच्यामध्ये जास्त असतो, त्यात पुरुष लोकांनी पण भाग घ्यायला पाहिजे असं मला थोडं सांगावं असं वाटतं। धम्माची शिकवण जे भंतेजी लोक जे शिक्षण घेतात ते त्याच्यातून म्हणजे शिक्षण घेऊन जे काय धम्मासाठी आपण समाजासाठी काय करू शकतो हे त्या लोकांकडून आम्हाला थोडं माहिती पडते आणि थोडंसं प्रसार झाला तर जास्तीत जास्त लोक गोळा होतात। बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। बुद्धं श्रमण संस्कृती, बुद्धिस्ट निवासी शिक्षण पद्धती आणि समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी धम्म रॅलीमध्ये सहभागी व्हा। दिनांक 15 जुलै 2017 ते 14 ऑगस्ट 2017। बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। बुद्धं शरणं गच्छामि।
खुशी वाटली. सगळ्यांनी सहकार्य केलं आमच्या महिला मंडळांनी आणि आम्ही तो एका दिवसामध्येच अरेंज केलेला आहे आणि धम्माबद्दल खूप हे आहे. मी पण गेल्या वर्षी सामनेर होते आणि ह्या वर्षी मी उपासक म्हणून आहे. आम्हाला थोडं चांगलं वाटत आहे. बौद्ध धर्माचा प्रचार व्हावा अशी आम्ही अपेक्षा. आज इथे नाईक नगरमध्ये आम्ही महिलांनी धम्म रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि ह्या आयोजन केल्यामुळे सगळ्या महिलांना खूप प्रसन्न वाटत आहे. खूप आनंदीमय वातावरण तयार झालेलं आहे आणि अशा रॅली नेहमी निघत राहावं आणि बायांना मार्गदर्शन मिळत राहावं अशी माझी इच्छा आहे. धम्म रॅलीचं वातावरण असल्यामुळे प्रसन्न वाटत आहे, आनंद होत आहे आणि धम्म रॅली अशीच निघत राहावी आणि बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार होत राहावा अशीच इच्छा आहे माझी. आपण बौद्ध झालो पण आपल्यासोबत जर आपण अदर लोकांच्या एक एक व्यक्तीला जरी आपण बौद्ध केलं तरी हा बौद्ध धर्म अजून पुढे वाढेल आणि त्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. मोठे असतील मोठ्यांनी, लहानाचे कॉलेजमध्ये असणाऱ्याचे मित्र असतील अदरचे, त्यांनासुद्धा आपल्या या धर्मामध्ये कसं घेता येईल म्हणजे बाबासाहेबांच्या स्वप्न पूर्ण करायसाठी हे करणं जरुरी आहे. यासाठी माझा तरी वाटतं का प्रत्येकाने असाच प्रयत्न केला पाहिजे की आपण दुसऱ्या लोकांनाही यामध्ये समावित करायचं. काय फक्त आपणच नाही, आपण तर करतोच, आपण दुसऱ्यांनाही कसं आहे, आपला धम्म कसा आहे, काय यामध्ये काय उन्नती होऊ शकते. केवळ मी बुद्ध, माझं रिलिजन बौद्ध असं म्हणून चालत नाही, तर व्यक्तीने आपल्या कृतीमध्ये बौद्धांचे जे तत्त्व आहे, त्यांचे आचार विचार आहेत ते आचरणात आणणे फार गरजेचे आहे. केवळ कास्ट सर्टिफिकेट माझी SCची आहे, माझा धर्म बौद्ध आहे म्हणून चालत नाही, तर आपले संस्कार किती आपल्यात रुजलेले आहे हे उतरवणं फारच गरजेचं झालेलं आहे. कारण की आपण आपल्या पिढीला काय देतो आहे आणि काय घेतो आहे हे जाणणं फार गरजेचं आहे. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि या परिसरामध्ये सुद्धा एक चांगलं बुद्धविहार नजीकच्या काळामध्ये होईल अशी आपण सर्व आशा करूया. विहाराची आवश्यकता नागपूर शहरात 400 बुद्धविहार आहेतच, आणखी विहारांची आवश्यकता आहे आणि आपण नागपूर शहरातले लोक असल्यामुळे आपल्यावर थोडी जास्त जबाबदारी आहे. बाबासाहेब जेव्हा असं म्हणतात की हा देश, हा भारत प्रबुद्ध भारत करायचा आहे, तर तो करेल कोण? तर बाबासाहेबांनी सर्वात आधी दीक्षा समारोह जो आहे तो नागपूरला घेतला, कारण नागपूरच्या त्यांच्या कार्यकर्त्यांवर त्यांचा कदाचित जास्त विश्वास असावा आणि आहे तसं की नागपूर शहरातील लोक जे आहे
ही आंबेडकरी चळवळीसाठी वेळ प्रसंग पडला तर स्वतःचा प्राण द्यायलाही तयार असतात. आपल्या सर्व लोकांना भारत बौद्धमय करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल आणि तो जर प्रयत्न करायचा असेल तर त्याचाच एक भाग म्हणून आपली ही धम्म रॅली आहे. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं धम्म रैली अब अपने 5वें दिन का सफर पूरा करते हुए यहाँ नाइक नगर में पहुँच चुकी है और हम खड़े हैं अनाथ पिंडिक परिवार महिला क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी के स्टॉल के बिल्कुल सामने। इसका मतलब ये होता है कि ये आज रैली की समापन स्थली है और यहीं पर रैली का आज का 5वें दिन का सफर पूरा होता है। लेकिन इस वादे के साथ कि कल हम आपसे पुनः मिलेंगे जब रैली अपने 6ठे दिन का सफ़र शुरू करेगी और 6ठे दिन के सफ़र से आपको पुनः जोड़ देंगे। तब तक के लिए हमें इजाज़त दीजिएगा। जय भीम, नमो बुद्धाय।